हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपल्या याचे 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स आणि जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे प्रेशियंट. फर्स्ट वर्ड काय आहे? प्रेशियंट. PRESCIENT. प्रेशियंट. प्रेशियंटचं मिनिंग होतं हॅव्हिंग ऑर शोईंग नॉलेज ऑफ इव्हेंट्स बिफोर द टेक प्लेस. म्हणजेच जे व्हायचं आहे, काही काही इव्हेंट जे व्हायचेच आहे त्याच्या आधीच काय माहीत पडणे, त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज आहे, ओके, असं शो करणे, त्याला काय म्हटलं जातं? प्रेशियंट असं म्हटलं जातं. ओके, जसं की आता उद्याला काही होणार आहे हे जर आपल्याला आधीच माहिती पडत आहे, पूर्व आज्ञा होत आहे त्याचीच आपल्याला आधीच, सो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं प्रेशियंट. ओके, सो हिंदीमध्ये प्रेशियंटचं मिनिंग होतं पूर्व ज्ञान रखने वाला. म्हणजेच काय असणे तर आपल्याला पूर्व ज्ञान आहे किंवा आपली दूरदृष्टी आहे की असं होणारच आहे म्हणून, किंवा असं होऊ शकतं, उद्याला परवाला जेव्हा पण होईल तेव्हा असं होऊ शकतं, त्याला काय म्हटलं जातं? प्रेशियंट असं म्हटलं जातं. सो प्रेशियंटचं मिनिंग काय आहे? हॅव्हिंग ऑर शोईंग नॉलेज ऑफ इव्हेंट्स बिफोर दे टेक प्लेस. म्हणजेच काही पण इव्हेंट्स आहे, काही गोष्टी आहे व्हायच्या पहिलेच आपल्याला त्याचं पूर्व ज्ञान असणे, त्याला म्हटलं जातं प्रेशियंट. हिंदीमध्ये म्हटलं जातं पूर्व ज्ञान रखनेवाला. मराठीमध्ये मिनिंग होतं पूर्व ज्ञान असणारा, दूरदृष्टी असलेला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं प्रेशियंटचं पूर्वज्ञान असणारा आणि दूरदृष्टी असलेला. सिनोनिम्स आहेत प्रेशियंटचे प्रॉफेटिक, प्रिडिक्टिव्ह आणि विजनरी. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, हिडलेस आणि इनकॉशियस. परत एकदा बघूया आपण प्रेशियंटचे सिनोनिम्स काय होतं? प्रॉफेटिक, प्रिडिक्टिव्ह आणि विजनरी. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, हिडलेस आणि इनकॉशियस. नेक्स्ट वर्ड आहे ओमिनस. काय आहे नेक्स्ट वर्ड? OMINOUS. ओमिनस. ओमिनसचं मिनिंग होतं गिव्हिंग द इम्प्रेशन दॅट समथिंग बॅड ऑर अनप्लीजंट इज गोइंग टू हॅपन, थ्रेटनिंग आणि इनऑस्पिशियस. म्हणजेच काय होतं की काहीतरी अशुभ घडणार आहे, म्हणजे एखादी गोष्ट अशुभ होणार आहे किंवा अनिष्ट जे सूचक करतं त्याला म्हटलं जातं ओमिनस. ओमिनसचं मिनिंग काय आहे? गिव्हिंग द इम्प्रेशन दॅट समथिंग बॅड ऑर अनप्लीजंट इज गोइंग टू हॅपन. म्हणजेच काहीतरी अनिष्ट घडणार आहे किंवा काहीतरी अशुभ होणार आहे असं, थ्रेटनिंग आहे किंवा इनऑस्पिशियस आहे, अमंगल होणार आहे असं जे काही असते त्याला काय म्हटलं जातं? ओमिनस असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं ओमिनसचं अमंगल. मराठीमध्ये काय होतं? अशुभ, अनिष्ट सूचक किंवा अपशकुन, अपशकुनी. सो मराठीमध्ये ओमिनसचं मिनिंग होतं अशुभ, अनिष्ट सूचक आणि अपशकुनी. सिनोनिम्स आहेत थ्रेटनिंग, मिनॅन्सिंग आणि बेलफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनथ्रेटनिंग, ऑस्पिशियस आणि बिनाइन. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? परत एकदा बघूया आपण. ओमिनसचे सिनोनिम्स आहेत थ्रेटनिंग, मिनॅन्सिंग आणि बेलफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनथ्रेटनिंग, ऑस्पिशियस आणि बिनाइन. याला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे? BENIGN ला बिनाइन. बिनाइन असं याला प्रोनाऊन्स करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे काउन्सल्ड. COUNSELED. काउन्सल्ड. काउन्सल्डचं मिनिंग होतं गिव्ह ऍडवाइस टू समवन. म्हणजेच काय करणे? सल्ला देणे, कोणाला पण सल्ला देणे, त्याला काय म्हटलं जातं? काउन्सिल्ड असं म्हटलं जातं. काउन्सिल्ड. सो काउन्सिल्डचं मिनिंग आहे गिव्ह ऍडवाइस टू समवन. ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे. ओके, हिंदीमध्ये मिनिंग होतं त्याचं सलाह दी. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं सल्ला दिला किंवा उपदेश केला, किंवा आपण म्हणू शकतो मार्गदर्शन केले. मार्गदर्शन केले. तर काउन्सिलचं मिनिंग काय होतं? गिव्ह ऍडवाइस टू समवन. हिंदीमध्ये मिनिंग होतं सलाह दी. मराठीमध्ये काउन्सिलचं मिनिंग होतं सल्ला दिला, उपदेश केला किंवा मार्गदर्शन केले. सिनोनिम्स आहेत ऍडवाइस्ड, कन्फॅब्ड आणि कन्फॅब्युलेटेड. तर हे आहेत सिनोनिम्स
काउन्सिल्डचे. काय सिनोनिम्स वरती एकदा सांगून देते तुम्हाला. सिनोनिम्स आहेत ॲडवाइस, कन्फेब्ड आणि कन्फॅब्युलेटेड. नेक्स्ट वर्ड आहे फास्टिडियस, FASTIDIOUS, फास्टिडियस. फास्टिडियसचं मिनिंग होतं व्हेरी अटेंटिव्ह टू अँड कन्सर्न अबाउट ॲक्युरसी अँड डिटेल. म्हणजे जो काय आहे अत्यंत बारकाईने आणि लक्ष देतो त्याला काय म्हटलं जातं, फास्टिडियस असं म्हटलं जातं. जो काय आहे एकदम अटेंटिव्ह आहे. ओके, आणि त्याला कन्सर्न असतो कशाचा, ॲक्युरेसीचा. म्हणजेच तर एकदम बारकाईने काही पण बघतो की एकदम ॲक्युरेट झालं पाहिजे, बरोबरच झालं पाहिजे. ॲक्युरेसी आणि त्याचे जे डिटेल्स आहेत ते पण बरोबर झाले पाहिजे. असाच वस्तू त्याला काय म्हटलं जातं, फास्टिडियस असं म्हटलं जातं. सो फास्टिडियसचं मिनिंग काय आहे, व्हेरी अटेंटिव्ह टू अँड कन्सर्न अबाउट ॲक्युरेसी अँड डिटेल. हिंदीमध्ये मिनिंग होतं फास्टिडियसचं दुराराध्य, आणि मराठीमध्ये मिनिंग होतं अत्यंत बारकाईने लक्ष देणारा, अति चोखंदळ, आणखी काय होतं, खचकट. ओके, जरी तुम्हाला अति चोखंदळ आणि खचकट समजत नसेल तरी काय आहे, अत्यंत बारकाईने जो लक्ष देणारा असतो त्याला काय म्हटलं जातं, फास्टिडियस असं म्हटलं जातं. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं की अतिशय बारकाईने जो लक्ष देतो त्याला फास्टिडियस असं म्हटलं जातं, तर तुम्हाला लक्षात येईल फास्टिडियसचं मिनिंग काय होतं. सो सिनोनिम्स काय आहेत फास्टिडियसचे, स्क्रपलस, पंक्टिलियस आणि ॲसिडियस. ओके, आणि अँटोनिम्स आहेत अनडिमांडिंग, अनफास्टिडियस आणि अनफझी. सो फास्टिडियसचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत, सो सिनोनिम्स आहेत स्क्रपलस, पंक्टिलियस आणि ॲसिडियस, आणि अँटोनिम्स आहेत अनडिमांडिंग, अनफास्टिडियस आणि अनफझी. नेक्स्ट वर्ड आहे स्कॅडेडल. काय आहेत, SKEDADDLE. तर काय याचं प्रोनाउन्सिएशन, स्कॅडेडल. स्कॅडेडलचं मिनिंग होतं डिपार्ट क्विकली ऑर हरिडली रन अवे. म्हणजेच काय, तर घाईघाईने पळून जाणे किंवा पळून जाणे, पसार होणे, निघून जाणे तिथून, त्याला काय म्हटलं जातं, स्कॅडेडल असं म्हटलं जातं. सो स्कॅडेडलचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, भागना, आणि मराठीमध्ये काय होतं, घाईघाईने पळून जाणे, निघून जाणे किंवा पसार होणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पळ काढणे किंवा निघून जाणे. आणखी काय होतं, पसार होणे. हरिडली म्हणजे घाईघाईने, घाईघाईने पळून जाणे. सो मराठीमध्ये स्कॅडेडलचं मिनिंग होतं पळ काढणे किंवा निघून जाणे, पसार होणे किंवा घाईघाईने पळून जाणे. सिनोनिम्स आहेत स्कॅडेडलचे रन अवे, फ्ली आणि रन ऑफ, आणि अँटोनिम्स आहेत बियर्ड, ब्रेव्ह आणि कन्फ्रंट. ओके, सो स्कॅडेडलचे सिनोनिम्स आहेत रन अवे, फ्ली आणि रन ऑफ, आणि अँटोनिम्स आहेत बियर्ड, ब्रेव्ह आणि कन्फ्रंट. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे लॅक्झिटी, LAXITY, लॅक्झिटी. लॅक्झिटीचं मिनिंग होतं लॅक ऑफ स्ट्रिक्टनेस ऑर केअर. म्हणजेच जो कोणत्या पण गोष्टीमध्ये, अभ्यासामध्ये असो किंवा काही पण कार्यामध्ये असो, जो स्ट्रिक्ट नाही आहे, म्हणजे असं करायचंच आहे, हे आपल्याला आज पूर्ण करायचंच आहे, असा जो नसतो त्याला काय म्हटलं जातं, लॅक्झिटी असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे, हलगर्जी आहे, कोणत्या पण कामामध्ये जो हलगर्जीपणा करतो किंवा निष्काळजीपणा करतो त्याला म्हटलं जातं लॅक्झिटी. सो लॅक्झिटीचं मिनिंग आहे लॅक ऑफ स्ट्रिक्टनेस ऑर केअर. हिंदीमध्ये मिनिंग होतं बेपरवाही, मराठीमध्ये मिनिंग होतं लॅक्झिटीचं हलगर्जीपणा, ढिलेपणा आणि निष्काळजीपणा. ओके, सो लॅक्झिटीचं मिनिंग आहे मराठीमध्ये हलगर्जीपणा, ढिलेपणा आणि निष्काळजीपणा. सिनोनिम्स आहेत लॅक्झिटीचे केअरलेसनेस, हेडलेसनेस आणि इनॲडवर्टन्स. ओके, काय आहेत लॅक्झिटीचे सिनोनिम्स, केअरलेसनेस, हिडलेसनेस आणि इनॲडवर्टन्स. आणि अँटोनिम्स आहेत टाइटनेस, कंप्लायन्स आणि
केअर. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत लॅक्झिटीचे? सिनोनिम्स आहेत केअरलेसनेस, हिडलेसनेस आणि ॲडव्हर्टन्स, आणि अँटोनिम्स आहेत टाईटनेस, कंप्लायन्स आणि केअर. नेक्स्ट वर्ड आहे प्रोवेसो, PROVISO. ओके, हा एस नाही म्हटलं तरी चालतं. सो याचं काय आहे प्रोनाऊन्सिएशन? प्रोवायझो, PROVISOS, प्रोवायझोस किंवा प्रोवायझो. प्रोवायझोचं मिनिंग होतं अ कंडिशन अटॅच टू ॲन ॲग्रीमेंट. कोणती पण ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटला काही अटी असणे लागू. ओके, काही अटी असणे किंवा काही शर्त असणे त्याला म्हटलं जातं प्रोवायझो. ओके, सो प्रोवायझोचं मिनिंग काय आहे? अ कंडिशन अटॅच टू ॲन ॲग्रीमेंट. कोणतंही घराचं ॲग्रीमेंट असो किंवा कशाचं पण ॲग्रीमेंट आहे, मालमत्तेचं ॲग्रीमेंट आहे, त्याच्यावर काही अटी असणे, काही शर्त असणे त्याला म्हटलं जातं प्रोवायझो. ओके, सो प्रोवायझोचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रावधान आणि मराठीमध्ये होतं शर्त आणि अट. सिनोनिम्स आहेत प्रोवायझोचे कंडिशन, स्टिप्युलेशन आणि प्रोव्हिजन. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत प्रोवायझोचे? कंडिशन, स्टिप्युलेशन आणि प्रोव्हिजन. मराठीमध्ये मिनिंग होतं शर्त आणि अट. नेक्स्ट वर्ड आहे ॲडोरेशन, ADORATION, ॲडोरेशन. ॲडोरेशनचं मिनिंग होतं डीप लव्ह अँड रिस्पेक्ट. म्हणजेच काय असणे? भक्ती असणे. ओके, आराधना असणे, पूजा असणे, त्याला काय म्हटलं जातं? ॲडोरेशन असं म्हटलं जातं. कशा पण बद्दल आपल्याला डीप लव्ह असणे किंवा रिस्पेक्ट असणे त्याला म्हटलं जातं ॲडोरेशन. सो ॲडोरेशनचं मिनिंग आहे डीप लव्ह अँड रिस्पेक्ट. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं आराधना. आणखी काय होतं? भक्ती, पूजा, अर्चन किंवा अतिशय प्रेम. ओके, सो ॲडोरेशनचं मराठीमध्ये मिनिंग होतं आराधना, भक्ती, पूजा, अर्चन किंवा अतिशय प्रेम. सिनोनिम्स आहेत लव्ह, डिवोशन आणि वर्कशिप, आणि अँटोनिम्स आहेत कंडेमनेशन, डिसअप्रुव्हल आणि डिसडेन. ओके, सिनोनिम्स आहेत ॲडोरेशनचे लव्ह, डिवोशन आणि वर्कशिप. वर्शिप म्हणतो आपण त्याला. ओके, काय त्याचं प्रोनाउन्सिएशन? वर्शिप. आणि अँटोनिम्स आहेत कंडेमनेशन, डिसअप्रुव्हल आणि डिसडेन. नेक्स्ट वर्ड आहे स्टायमी. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? STYMIE. याला प्रोनाउन्स करायचं आहे स्टायमी. सो स्टायमीचं मिनिंग आहे क्रिएट डिफिकल्टीज फॉर समवन और समथिंग रिझल्टिंग इन डिले और ऑब्स्ट्रक्शन. म्हणजेच कोणाच्याही कामामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये काय करणे? अडथळा आणणे, डिफिकल्टीज आणणे, डिफिकल्टीज त्याच्यामध्ये क्रिएट करणे, त्याला म्हटलं जातं स्टायमी. म्हणजेच काय करणे? अडथळा आणणे किंवा त्याच्यामध्ये खोडा घालणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये आपण म्हणतो त्यांनी अडथळा आणलेला आहे, खोडा घातलेला आहे मध्येच कामामध्ये, त्याला म्हटलं जातं स्टायमी. सो स्टायमीचं मिनिंग काय आहे? क्रिएट डिफिकल्टीज फॉर समवन और समथिंग. कोणाच्याही कामामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये डिफिकल्टीज क्रिएट करणे, ज्याने काय होईल? त्या कामामध्ये व्यत्यय येईल, म्हणजेच डिले होईल त्या कामाकरता आणि ते ऑब्स्ट्रक्ट होईल काम, त्याला म्हटलं जातं स्टायमी. सो स्टायमीचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? रोखणा. मराठीमध्ये मिनिंग होतं अडथळा आणणे किंवा खोडा घालणे. आणखी काय होतं? कामात व्यत्यय आणणे किंवा प्रगती रोखणे. व्यत्यय आला म्हणजे प्रगती रोखून जाते. ओके, सो काय आहे मिनिंग? टाइम इज अ क्रिएट डिफिकल्टीज फॉर समवन और समथिंग रिझल्टिंग इन डिले और ऑब्स्ट्रक्शन. हिंदीमध्ये मिनिंग होतं रोखणा. मराठीमध्ये मिनिंग होतं टाइम इज अ अडथळा आणणे, खोडा घालणे आणि कामात व्यत्यय आणणे किंवा प्रगती रोखणे. सिनोनिम्स आहेत इम्पीड, इंटरफिअर विथ आणि हॅम्पर, आणि अँटोनिम्स आहेत एड, असिस्ट आणि फॅसिलिटेट. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स टायमीचे? सिनोनिम्स आहेत इम्पीड, इंटरफिअर विथ आणि हॅम्पर, आणि अँटोनिम्स आहेत एड, असिस्ट आणि फॅसिलिटेट. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे रिबट, REBUTS, रिबट्स. रिबट्सचं मिनिंग होतं क्लेम ऑर प्रूव्ह दॅट एव्हिडन्स ऑर अन ॲक्युजेशन इज फॉल्स. म्हणजेच काय करणे?
पुरावा दाखवून, ओके, क्लेम करणे की ते काय आहे, फॉल्स आहे. ओके, क्लेम और प्रूव्ह दॅट एव्हिडन्स और अॅक्युजेशन इज फॉल्स, म्हणजे पुरावा दाखवून त्याचं खंडन करणे की ते चुकीचं आहे म्हणून. क्लेम करणे आणि प्रूव्ह करणे एव्हिडन्स आणि जे पण अॅक्युजेशन आहे त्याला इज अ फॉल्स आहे म्हणून. सो रिबटचं मिनिंग होतं हिंदीमध्ये खंडन, म्हणजेच काय तर क्लेम और प्रूव्ह दॅट एव्हिडन्स और अन अॅक्युजेशन इज फॉल्स. जे पण अॅक्युजेशन लागले आहे कोणावर किंवा जे पण एव्हिडन्स दाखवत आहे कोणी तर ते काय आहे, फॉल्स आहे असं क्लेम करणे. ओके, किंवा प्रूव्ह सुद्धा करणे त्याला म्हटलं जातं रिबट्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं खंडन, मराठीमध्ये रिबटचं मिनिंग होतं पुरावा दाखवून खंडन करणे किंवा नाकारणे. काय होतं मिनिंग, पुरावा दाखवून खंडन करणे किंवा नाकारणे. मराठीमध्ये मिनिंग होतं रिबटचं. सिनोनिम्स आहेत डिनाय, निगेट आणि डिफ्लेट, आणि अँटोनिम्स आहेत अलाव, ॲग्री आणि अबेट. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स रिबटचे? पहिले तर मराठीमध्ये मिनिंग होतं रिबटचं पुरावा दाखवून खंडन करणे किंवा नाकारणे, आणि सिनोनिम्स आहेत डिनाय, निगेट आणि डिफ्लेट, आणि अँटोनिम्स आहेत अलाव, ॲग्री आणि अबेट. सो हे आजचे आपले वर्ड्स आहे. जे पण तुम्हाला काही वर्ड्स आहेत जे प्रोनाऊन्स करायला थोडे हार्ड आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा मिनिंग्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. जर तुम्हाला हिंदीमध्ये इझी जात आहे तर तुम्ही हिंदीमध्ये वाचा, जर मराठीमध्ये तुम्हाला इझी जात आहे तर मराठीमध्ये, तुम्ही दोन्ही कोणत्या पण एखाद्या लँग्वेजमध्ये तुम्ही वाचू शकता. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की त्या वर्डचं मिनिंग काय होतं, आणि जे पण वर्ड्स आहेत ते वर्ड्स घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने इझी सेंटेन्सेस तयार सुद्धा करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे पण फ्रेंड्स आहेत तुमचे ज्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे किंवा जे आधीपासून करत आहे, ज्यांना वोकॅब्युलरी थोडी हार्ड जाते त्यांना तुम्ही शेअर करा व्हिडिओज, म्हणजे त्यांना सुद्धा हेल्प होईल. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.